संदेश आहे आणि याच्याकडे आपण वळू. मी ज्याही गोष्टी तुम्हाला ज्या गोष्टी सांगत असतो, जेही साक्ष मी तुम्हाला सांगत असतो, ती सगळ्या गोष्टी व्यर्थ आहे जर तुमचा विश्वास नाही. बघा नाही, कितीकही मी ओरडून कितीकही तुम्हाला या सत्याच्या स्टोरी जरी मी सांगितल्या, जर तुमचा विश्वास नाही तर या सगळ्या गोष्टी काय आहे, व्यर्थ आहे. आणि म्हणून आजचा जो विषय आहे आणि या विषयाचं नाव आपण ठेवू विश्वासाने जगणे. आणि या गोष्टीविषयी आपण बोलणार आहोत आणि खूप साऱ्या गोष्टी आज आपण वचनाद्वारे या गोष्टी सरळ करणार आहोत. तर जसं आपण संडे स्कूलमध्येही बघितलं की एक असतं शारीरिक शरीर आणि आत्मिक शरीर, तसंच शारीरिक जीवन आणि आत्मिक जीवन या दोन्ही गोष्टी आहेत. आणि या दोन्ही गोष्टीतून कनेक्ट करण्यासाठी तुम्ही काय करता, प्रार्थना करता. जेव्हा आपण प्रार्थना करतो, आपण एका मनुष्याला करतो का, शारीरिक नाही, तर आपण देवाला करतो. म्हणजे प्रार्थना काय करते, प्रार्थना ही शिडी आहे ज्याच्यामुळे एक शरीरातून किंवा या जगिकातून आपण आत्मिक जगात देवासंग बोलू शकतो. पण जर जशी प्रार्थनेची जे शिडी जी असते त्याला 2 दांडे असतात, आहे की नाही. एकच दांडा असला तर ते शिडी नाही, त्याला 2 दांडे असले पाहिजे आणि त्याला स्टेप असतात. तर पहिला दांडा तुमची प्रार्थना, तसा दुसरा दांडा म्हणजे काय का तुमचा विश्वास. तुमचा विश्वासच नसला तर तुमच्या प्रार्थनाच तिथं चालल्या नाही. म्हणून हे जी शिडी आहे ती शिडी काय म्हटलं मी तुम्हाला की देवापाशी जर तुमच्या प्रार्थना गेल्या पाहिजे तर सगळ्यात मोठी गोष्ट तुमच्या जवळ काय असली पाहिजे, तर तुमच्यापाशी विश्वास. आता याच्याविषयी आपण बोलू. लक्षात ठेवा, देवाची कृपा, देवाची इच्छा आहे की तुम्हाला देवाची कृपा देणे. देवाची इच्छा आहे का त्याने तुमची कृपा दाखवणे. आणि हे देवाने सरळ केलं, तो आपला हात मागे घेत नाही. पण जोपर्यंत तुम्ही विश्वासाचा हात त्याला देत ना, जोपर्यंत तुम्ही विश्वासाने त्याला स्वीकारत ना, जसं एखादा लहान मुलगा, आपण लहान असताना मुलांना काय करतो, एखाद्या भिंतीवर किंवा टेबलवर उभा करतो आणि त्याला म्हणतो की तू जम्प कर. आता जर त्याचा बाप तो असला, तो कधीच असा करणार नाही का सोडतो मी, आहे की नाही. तो म्हणतो तू जम्प कर, तू उडी मार, मी तुला धरेलच. आणि तो मुलगा काय करतो, त्याला माहित राहतो की माझा बाप मला खाली सोडणार नाही, कारण हा माझा बाप आहे. आणि तो फटकन काय करतो, उडी मारतो. तो काय करतो, विश्वासाची झेप घेतो आणि त्याचा बाप त्याला काय करतो, पकडतो. तसंच देवाची कृपा तुमच्यावर असण्यासाठी तुमचा विश्वास त्याच्यावर असला पाहिजे. तुमचा जर विश्वास नाही तर देवाची कृपा तुम्हाला भेटतच नाही. हे इम्पॉसिबल आहे, कारण तुम्ही ती घेतलीच नाही. म्हणून हे खूप महत्वाचं आहे का तुम्हाला समजणं. तसंच तारणासाठी काय लागेल तुम्हाला, देवावरचा विश्वास. ख्रिस्ती जीवन, चांगलं पवित्र जीवन जगण्यासाठी देवावरचा विश्वास. अनंताचं जीवन जगण्यासाठी असं काहीतरी असते. आपण आध्यात्मिक शरीर बघितलं, असं काहीतरी असते. हे काय करण्यासाठी, तुम्हाला पटण्यासाठी काय लागेल, देवावरचा विश्वास. म्हणून सांगण्याचं तात्पर्य, तुमच्यापाशी जर हा विश्वास नसेल तर या सगळ्या गोष्टी काय आहे, तुमच्यासाठी व्यर्थ आहे. एक सुंदर वचन मी तुमच्यासाठी वाचतो. मत्तय 9:29 म्हणतं, मग त्याने म्हणजे देवाने त्यांना त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला आणि म्हणाला, देव काय म्हणाला हे बघा, तुमच्या विश्वासाप्रमाणे तुमच्या सोबत घडो. म्हणजे आपण खोलीतले जेही बसले आहो, माझ्या सहित जे ऑनलाईन मध्ये ऐकत आहो, जितका तुमचा देवावरचा विश्वास आहे तितक्याच गोष्टी तुमच्या संग घडणं आहे. तुमचा विश्वास काहीच नाही, तुमच्या संग देवापाशीच्या कुठल्याच गोष्टी घडत नाही. तुमचा विश्वास थोडासा आहे, तुमच्यासोबत तेवढ्याच गोष्टी होतील. एखाद्याचा विश्वास मोठा आहे, कारण देवाचं वचन काय म्हणतो, तुमच्या विश्वासाप्रमाणे. देव हे म्हणत नाही का मी विचार करतो तुमच्याविषयी का तुम्ही कशा. तो म्हणतो मी तुम्हाला हे सगळं दिलं, आता तुम्ही विश्वासाने किती घेता हे सगळं तुमच्याकडे आहे. मी क्रुसावर सगळ्या गोष्टी केल्या, तुमच्यापाशी पवित्र बायबल दिलं, आता तुम्ही विश्वासाने हे स्वीकारा. आणि म्हणून देवाचं वचन काय म्हणतं की विश्वासाने, तुमच्या विश्वासाप्रमाणे तुमच्या सोबत घडो. म्हणून हे सगळ्यात महत्वाचं आहे का तुमचा देवावर विश्वास असणे. आणि हा काय आहे, कसा आहे, विश्वास येतो कुठून, या सगळ्या गोष्टी आपण बोलू. एक लक्षात ठेवा, दुसरं, देवावर विश्वास नसणे हा देवासमोर काय आहे, हा दुष्टपणा किंवा पाप आहे. म्हणजे असं नाही का माझा देवावर विश्वास नाही म्हणजे ठीक आहे, नाही, तुम्ही देवाला काय करता, खोटे ठरवता. एक वचन मी तुमच्यासाठी वाचतो. 1 योहान 5:10 म्हणतो, जो देवाच्या साक्षीवर विश्वास ठेवत नाही
त्याने देवाला काय केले? लबाड ठरवले. म्हणजे विचार करा, जर समजा मी तुम्हाला एक विचारलं की मी तुम्हाला काय करतो, उद्या एक गोष्ट देतो, पण तुम्हाला पाहिजे ती गोष्ट, पण तुम्ही आले नाही, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. का नाही ठेवला असेल? कारण तुम्हाला वाटतं हा खरा नाही बोलत, हा व्यक्ती जो आहे हा लबाड आहे की नाही, म्हणून तुम्ही विश्वास ठेवत ना. म्हणून देवाचं वचन काय सांगतं? जो देवाच्या साक्षीवर विश्वास ठेवत नाही त्याने देवाला लबाड ठरविले आहे, कारण देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राबाबत दिलेल्या साक्षीवर त्याने विश्वास ठेवला नाही. त्याने विश्वासच ठेवला नाही. आणि विश्वास मनुष्य का ठेवत नाही? कारण त्याला नाही, तो लबाड आहे. आणि देवाचं वचन सांगतो की तुम्ही देवाला लबाड ठरवता जर तुम्ही विश्वास ठेवत ना. म्हणून सांगण्याचं तात्पर्य हे किती महत्वाचं आहे का तुमचा देवावर विश्वास असणे. जर तुम्हाला माहित असेल, प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर असताना नाझरेत जे गाव, जिथे तो काय झाला, लहानाचा मोठा झाला, आता जेव्हा नाझरेत या गावात देवाने चमत्कार घडवले, या लोकांनी विश्वास ठेवला नाही. देवाने काय केलं? त्या गावात कधीच चमत्कार घडवले नाही. का? कारण त्या लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. म्हणून तुमच्या जीवनात जे मी तुम्हाला सांगितलं की विश्वास जे आहे ते नसल्याशिवाय देवाचं कार्य तुमच्या जीवनात होणारच नाही. आणि म्हणून आजचं जे वचन आहे, हे आजचं वचन आहे गलती करास पत्र 3:11, ते मी तुमच्यासाठी वाचतो. तर नियमशास्त्राने कोणीही देवासमोर नीतिमान ठरत नाही. याचा अर्थ काय नाही मी चांगली वागते, नाही मी प्रार्थना करते, नाही मी चांगले वागण्याचा प्रयत्न करते, त्याच्यामुळे तुम्ही नीतिमान ठरत नाही. तुम्ही नीतिमान असणं हे आवश्यक आहे. याचा अर्थ हा होत नाही का अरे ठीक आहे नाही, पण तुम्ही नीतिमान कसे होता? तर नीतिमान ठरत नाही हे उघड आहे, कारण नीतिमान विश्वासाने जगेल. म्हणजे कशावरच्या विश्वासाने? देवावरच्या विश्वासाने नीतिमान जगेल. जर तुम्हाला मार्टिन लुथरची गोष्ट माहीत आहे, जर मी तुम्हाला थोडीशी हिस्ट्री सांगतो यावेळेस, तर कॅथलिक चर्चेस जे होते, आता कॅथलिक चर्चेस जे होते त्यातलाच एक चांगला मोठा प्रिस्ट हा मार्टिन लुथर होता. आणि हा मार्टिन लुथर जेही कॅथलिक लोक त्यांना सांगायचे का हे कार्य करा आणि तुम्ही पापासाठी आपले पैसे मोजू शकता, म्हणजे सांगण्याचं जेही कार्य आधारित ते गोष्टी करत होते आणि हे सगळे लोक त्या गोष्टी करत होते. आता ह्या मार्टिन लुथरनं काय केलं? बायबल वाचलं आणि त्याला बायबलमध्ये दिसलं की नीतिमान तर विश्वासाने जगेल, मला तर शिकवल्या गेलं नीतिमान तर कार्याने जगेल. तू हे कर, तू असं कर, तू आपले पाप कबूल कर, तू पैसा दे. आणि म्हणून या मार्टिन लुथरनं काय केलं? 95 पानाचा एक पूर्ण लेटर लिहिलं आणि त्या कॅथलिक चर्चावर काय केलं? त्या दारावर ठोकलं आणि त्याला प्रोटेस्ट केलं. म्हणजे काय केलं? त्याला त्या जे कॅथलिक लोक जे शिकत होते त्याचा काय केला? त्याने नकार दिला. म्हणजे प्रोटेस्ट केलं. म्हणून काय झालं? प्रोटेस्टियन. म्हणून लोकांना ते काय म्हणतात? प्रोटेस्टियन. बरं, तो आपला मुद्दा नाही. आपला मुद्दा काय आहे? का नीतिमान विश्वासाने जगेल. म्हणून सगळ्यात महत्वाचं काय आहे? तुम्ही नीतिमान असणे. आणि हा नीतिमान तुम्ही स्वतः होऊ शकत ना, तर तुम्हाला काय असणं पाहिजे? देवावरचा विश्वास. आता सगळ्यात महत्वाचं, विश्वास तुमचा सगळ्यापाशी विश्वास आहे. असा याच्यातला कोणीच नाही या खोलीतला जो ऑनलाईन बघत आहे ज्याच्यापाशी विश्वास नाही. पण तुमचा विश्वास देवावर, स्वर्गातील देवावर असणे हा खूप महत्वाचा आहे. तुमचा विश्वास काय? स्वर्गातील देवावर असणे. दुसऱ्या गोष्टी, काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो. सकारात्मक किंवा ज्याला पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणतात, पॉझिटिव्ह थिंकिंग हा विश्वास नव्हे. ठीक आहे, या गोष्टीपासून दूर राहा. आणि एखाद्या वेळेस आपण म्हणतो की मी माझं बेस्ट देतो किंवा माझं सर्वोत्तम देतो, त्याला विश्वास म्हणत नाही. दुसरं, तुम्ही स्वतःहून या गोष्टी काय करत आहे? म्हणजे विश्वास काय आहे? हा देवावरचा आहे. तुमच्यामुळे या गोष्टी होत नाही. आणि म्हणून सगळ्यात पहिला मुद्दा पहिले आपण बघत आहे की तुम्हाला विश्वास असणं आवश्यक आहे. दुसरं, तुमचा विश्वास हा स्वर्गातील देवावर असणं आवश्यक आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. काही दिवसाआधी आणि खूपदा मी ट्रेनची जर्नी करत असतो. एकदा मी बडनेरा रेल्वे स्टेशनवर गेलो. ट्रेन आली, मला पुण्याला जायचं होतं. समजून घ्या, आता मला आठवत नाही, पण माझी बोगी नंबर समजा S5, तिकीट 35 आहे की नाही. बोगी नंबर S5 आणि बर्थ नंबर 35. जाऊन गेलो, तिथं गेलो, मस्त आपला बर्थ खाली होता, तिथं जाऊन बसलो. अरे वा, सगळं खाली आहे, शांत आहे, एकदम चांगला आहे. बसलो. ट्रेन उभीच असताना एक मनुष्य आला. तो म्हणाला माझा बर्थ आहे, उठा. म्हटलं तुमचा बर्थ आहे? मी पुन्हा चेक केलं, S5. म्हटलं हा S5 आहे ना? हो S5 आहे. हा 35? हो हा 35 आहे.
म्हणतो हा तर माझा आहे. बोला नाही, S5 माझा आहे आणि हा 35 आहे, हा माझा आहे. अरे असं कसं झालं? मी म्हटलं पुण्याला चालले तुम्ही? तो म्हणते हा ट्रेन पुण्याला चालली. म्हटलं हो. नाही, माझी मुंबईची तिकीट आहे. सांगण्याचं तात्पर्य, त्याचा विश्वासही स्ट्रॉंग आहे, त्याला रेल्वे स्टेशनवरही विश्वास आहे, तिकिटीवरही विश्वास आहे, पण काय आहे, चुकीच्या ट्रेनमध्ये आहे. समजलं? म्हणून तुमचा विश्वास असेल, पण जर तो राईट गोष्टीवर, खऱ्या गोष्टीवर, स्वर्गातले देवावर नसेल तर काय होऊन जाईल, तुम्हाला मुंबई जायचं होतं, तुम्ही काय कराल, तुम्ही पुण्याला निघून जाल. विश्वास तुमचाही आहे, विश्वास माझाही आहे, तुमचाही तेवढाच बळकट आहे की नाही? अरे माझाच आहे S5, माझाच आहे 35, माझ्यापेक्षा जास्त होता, एका वेळेस माझाच कमी झाला, बाबू मीच बसलो वाटते चुकीच्या ह्याच्यात, आहे की नाही? पण जेव्हा आपण चेक केलं, अरे तुझा विश्वास आहे रे बाबू, पण चुकीच्या गोष्टीत आहे. समजलं? म्हणून तुमचा विश्वास हा प्रत्येकापाशी आहे, पण कुठल्या गोष्टीवर तुम्ही ठेवता हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून स्वर्गातील देवावर जोपर्यंत तुम्ही विश्वास ठेवत ना, याचं कारण दुसरं काय आहे, एक वचन मी तुम्हाला सांगतो का, जेव्हा तुम्ही स्वर्गातील देवावर, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवाल, रोमकरास पत्र 10:11 म्हणतं, म्हणून शास्त्रलेख म्हणतो की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो लज्जित होणार नाही. म्हणजे तुमची कधी फसवणूक होणार नाही. का रे मी काय आयुष्यभर केलं आणि मला काहीच भेटलं नाही. पण जेव्हा तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवाल, देवाचे वचन सांगतं, तुम्ही कधीच लज्जित होणार नाही. कधीच तुम्हाला त्या गोष्टीविषयी का मी हे काय केलं हे कधीच होणार नाही. तुम्हाला त्या व्यक्तीविषयी सांगितलं, जेव्हा त्याला कळलं आहे की नाही की अरे मी चुकीच्या ट्रेनमध्ये, तो काय म्हणत निघाला, सॉरी 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 सॉरी, आहे की नाही? जेव्हा तुम्हाला कळेल का तुम्ही स्वर्गातील देवावर विश्वास ठेवणार नाही, तुम्ही अनंतासाठी सॉरी 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 करत जाल, रिपेंट, पश्चाताप करत जाल, पण तुम्हाला परत येता येणार नाही. म्हणून लक्ष द्या मी काय बोलत आहोत. विश्वास योग्य ठिकाणी, योग्य जागेवर, योग्य व्यक्तीवर आणि देवाने जे सांगितले आहे त्याच्या वचनावर जर असला नाही, म्हणून विश्वास प्रत्येकापाशी आहे, पण तुमचा तो कशावर आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. नाहीतर काय होऊन जात, लज्जित होऊन जाल. देवाचं वचन सांगतं, पण जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवाल तर तुम्ही लज्जित होणार नाही. आणि म्हणून हे खूप महत्वाचं आहे का आपला विश्वास योग्य जागेवर म्हणजे देवाच्या वचनावर असला पाहिजे. एक तुम्हाला सुंदर गोष्ट सांगतो पुन्हा एकदा. तुमचा विश्वास कमी किंवा मोठा, जसं तुम्हाला माझ्या दिसत झाले, पास्टर तुमचा विश्वास लय आहे, माझा विश्वास कमी आहे, तो फरक पडत नाही. तुमचा विश्वास योग्य जागी असणं आवश्यक आहे. तुमचा विश्वास चुकीच्या गोष्टीवर असला तो वाईट आहे. तुमचा विश्वास कमी आणि पास्टरचा मोठा हे त्यात काही फरक पडत नाही. पुन्हा एकदा उदाहरण सांगतो. आता समजा इथं तुम्ही बसल्या, किती साऱ्या लेडीज कधीच विमानाचा प्रवास केला नसेल. आता मी विमानाचा प्रवास खूपदा केला. आता मी समजा नंदाताई किंवा बालिताई यांना घेऊन गेलो, चला आपण विमानाचा प्रवास करू. आता कदाचित त्या विमानात कधीच बसल्या नाही. आता ते काय करतील, घाबरतील, आहे की नाही? मी खूपदा ट्रॅव्हल केला म्हणून काय होईल, अरे काही नाही होत ना, बसा ना, हो की नाही? म्हणजे त्या कमी विश्वासाने विमानात बसतील, मी माझ्या स्ट्रॉंग विश्वासाने विमानात बसेल, पण विमान आम्हाला मुक्कामाच्या ठिकाणी पोचवेलच. समजलं? विश्वास तुमचा कमी किंवा जास्त असणे फरक पडत नाही, पण तुमचा विश्वास योग्य जागी असणे गरजेचं आहे. समजलं? पण जर तुमचा विश्वासच चुकीच्या जागेवर आहे, मग तो कितीकही मोठा असू द्या, तुम्ही लज्जित होणार. म्हणून हे गोष्ट लक्षात ठेवा. कारण जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता आणि तुमच्या विश्वासात हळूहळू वाढ होते, नाही तुझा मोठा आहे माझा कमी फरक पडत नाही, जर तुमचा आणि माझा विश्वास एकाच योग्य व्यक्तीवर, योग्य गोष्टीवर आहे. आणि म्हणून हे खूप महत्वाचं. एक देवाने एक उदाहरण दिलं. एकदा काय इथं बायबलमध्ये, आणि एक व्यक्ती होता, त्याच्या मुलाला काय केलं होतं, त्याच्या मुलाला भूताने किंवा आत्म्याने पछाडलेलं होतं. आणि तो व्यक्ती येशू ख्रिस्ताजवळ आला आणि त्याने म्हटलं की, नंतर येशूने त्याला त्याच्या वडिलाला विचारलं. नंतर येशूने त्याच्या वडिलांना विचारले, मार्क 9:21, किती काळ हा असा आहे? वडिलाने उत्तर दिले, बाळपणापासून हा असा आहे. त्याला काय वाईट आत्म्याने पछाडलं होतं. 9:22 म्हणतं, पुष्कळदा ठार करण्यासाठी म्हणजे सैतानाने त्यास अग्नीत किंवा पाण्यात टाकले. जर आपला, आणि आता हा वडील काय म्हणतो देवाला,
जर आपल्या हातून काही होणे शक्य असेल तर आमच्यावर दया करा व आम्हास मदत करा. म्हणजे बघा आता हे वचन, याचा मुलगा जो होता तो वाईट आत्म्याने पछाडला होता, पण हा देवाजवळ आला येशू ख्रिस्तावरच. याचा विश्वास होता कमी, पण योग्य व्यक्तीवर होता. आला देवाजवळ आणि त्याने काय म्हटलं, काय म्हणतो, शक्य असेल, माझा विश्वास आहे पण म्हणूनच तर तुमच्या जवळ आलो, पण जर शक्य असेल तर आम्हावर दया करा व आम्हास मदत करा. आता देव म्हणतो, येशू त्यास म्हणाला, शक्य असेल असे का म्हणतोस? विश्वास ठेवणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. जर तू विश्वास ठेवतो, हा फरक पडत नाही जे मी तुम्हाला सांगत आहो की नाही पास्टर तुमचा लय विश्वास आहे, माझा थोडाफार असते, फरक पडत नाही. पण योग्य जागेवर तुमचा विश्वास असणं, स्वर्गातील देवावर तुमचा विश्वास असणं हे आवश्यक आहे. आणि त्या व्यक्तीनं काय माहिती आहे, खूप सुंदर त्याने उत्तर दिलं. तो काय म्हणाला, तेव्हा लागेच मुलाचे वडील मोठ्याने ओरडून म्हणाले, मी विश्वास करतो, माझा अविश्वास घालवून टाका. म्हणजे माझा विश्वास तुमच्यावर आहे, पण हा जो राहिलेला अविश्वास आहे, का हे असं होईल का, खरंच असं काही होईल का, माझी मदत करा का हा घालून टाकला गेला पाहिजे. समजलं? म्हणून पहिले जेव्हा तुमचा विश्वास योग्य व्यक्तीवर, जेव्हा तुमचा विश्वास स्वर्गातील देवावर जेव्हा असला, आणि तो किती लहान आहे किती मोठा आहे फरक पडत नाही, देव तुम्हाला सहाय्य करेल का तुमच्या विश्वासात वाढ व्हावी. पण जर तुमचा विश्वासच चुकीच्या गोष्टीवर असला तर काय होऊन जाईल, ही गोष्ट तुम्हाला लज्जित करेल. म्हणून तुमचा विश्वास लहान मोठा फरक पडत नाही. पुढे आपण बघू तर विश्वास जो आहे हा एक वचन आहे, इब्री लोकासपत्र 12:2 म्हणतो, जो आमचे विश्वासात नेतृत्व करतो आणि पूर्णत्वास नेतो त्या येशूवर आपले लक्ष केंद्रित करूया. म्हणून जोपर्यंत आपला विश्वास प्रभू येशू ख्रिस्तावर स्वर्गाच्या देवावर नाही तोपर्यंत तो लहान आहे का मोठा फरक पडत नाही तुमचा विश्वास. जर तसं नसलं तर तुम्ही लज्जित व्हाल. म्हणून हे बघू नका की लोकांचा विश्वास काय आहे, हे बघू नका की तुमचं शरीर काय सांगतं, हे बघू नका की जग कुठे जात आहे, हे बघू नका की शैतान तुम्हाला कुठलं घेऊन जातो. तर तुमची नजर जो नेतृत्वात नेतो आणि पूर्णत्वास तुम्हाला घेऊन जाईल त्या येशूवर तुमचं लक्ष केंद्रित करूया. तिसरी गोष्ट आणि महत्वाचा मुद्दा, आता आपण विश्वासाविषयी बोललो. पहिले बोललो का विश्वास असणे आवश्यक आहे, दुसरे आपण बोललो का विश्वास योग्य जागी असणे आवश्यक आहे, तिसरे आपण बोललो की देवाच्या वचनामुळे आपण हे बघू की आता विश्वास येतो कसा. आता सगळ्यात महत्वाचं, विश्वास कसा येतो, तर अशा हात मुठ्ठे पकडायचे, अशा ठीक आहे, दात असे बंद करायचे आणि विश्वास येतो. तर मी गंमत करत होतो, सांगण्याचं तात्पर्य, तुम्ही काहीच असं करू शकत ना ज्याच्यामुळे विश्वास येतो. समजून घ्या मी काय बोलत आहो. विश्वास असा नाही की मी पकडून धरतो टाईट आणि पाय माझा विश्वास वाढून आला, दिसते का तुला, नाही. आता सगळ्यात महत्वाचं काय आहे, विश्वास येतो कशामुळे, तर देवाचं वचन सांगतं रोमकरासपत्र 10:17, तर मग ऐकण्यामुळे विश्वास होतो आणि ख्रिस्ताच्या वचनामुळे ऐकणे होते. सांगण्याचं तात्पर्य, विश्वास तुम्ही जनरेट करू शकत नाही. शारीरिक विश्वास तुमच्याजवळ आहे, हा खूप मोठा आहे, पण आध्यात्मिक विश्वास, जो देवावरचा खरा विश्वास, जो तुमचा आत्मा वाचू शकेल, जे अनंताचं जीवन तुम्हाला देऊ शकेल, तो विश्वास तुम्ही स्वतःहून जनरेट करू शकत ना. शारीरिक विश्वास तुमच्यापाशी भरपूर आहे. त्याचं उदाहरण देतो, आपल्यापाशी प्रतीक्षा सुद्धा आहे दयासागरमध्ये, आहे की नाही. तर एखादा तुम्हाला समजून घ्या बिमारी झाली, तुम्ही डॉक्टरपाशी जाता, डॉक्टर तुम्हाला अशा बिमारीचं नाव सांगतं जे तुम्ही कधीच ऐकलं नाही, तरी विश्वास ठेवता. अशीन बामले हे डॉक्टर तुम्हाला असं काही लिहून देते जे तुम्हाला वाचताही येत नाही, तरी तुम्ही विश्वास ठेवता, नाही हे बरोबरच अशीन. तुम्ही अशा व्यक्तीपाशी जाता मेडिकलमध्ये ज्याला तुम्ही कधी ओळखलंही नाही, त्याच्या हाती अशी चिठ्ठी देतात जे तुम्हालाही माहीत नाही, तो तुम्हाला असं औषध देतं जे तुम्हाला समजत नाही का हेच आहे का नाही. ते औषध तुम्ही घेता जे जहरसारखं वाटते आणि तुमच्या अमूल्य शरीरात टाकता. ही कशाने करता, कारण तुमचा नैसर्गिक विश्वास आहे, बरोबर. हा नैसर्गिक विश्वास तुमच्या प्रत्येकापाशी भरपूर आहे, समजलं. पण आध्यात्मिक विश्वास तुम्ही जनरेट करू शकत ना. हा आध्यात्मिक विश्वास कधी येतो, देवाचे वचन ऐकल्याने.
जेव्हा तुम्ही देवाचा संदेश ऐकता, देवाचे वचन ऐकता, देवाचे बायबल वाचता, आणि जेव्हा जितकं तुम्ही वाचता, जितकं तुमच्या, कारण वचन काय सांगतं, तर मग ऐकण्यामुळे विश्वास होतो आणि ख्रिस्ताच्या वचनामुळे ऐकणे होतो. आणि म्हणून माझ्या कुटुंबियानं हे खूप महत्त्वाचं आहे की देवाचे वचन तुम्ही ऐकणे. हा विश्वास तुम्हाला देव देतो. पण कधी देतो? सगळ्यात महत्त्वाचं, आता जेव्हा तुम्ही ऐकायला रेडी होता. जर तुम्ही देवाच्या वचनासाठी बंडखोर किंवा देवाच्या वचन तुम्हाला आवडत नसेल, हा जो विश्वास जो तुम्हाला स्वर्गात घेऊन जाईल, तुमच्यापाशी कधीच तुम्हाला मिळणार नाही. का सांगितलं? कारण हा फक्त ऐकण्यामुळे येतो. हा माझा विश्वास मी तुम्हाला देऊ शकत नाही. माझा विश्वास जोही आहे तो देवाच्या वचनावर आहे. म्हणून तुमचा विश्वास, जर तुमची खरंच इच्छा आहे की माझ्याजवळ हा विश्वास असला पाहिजे, का मी स्वर्गात गेली पाहिजे, देवाने माझी क्षमा केली पाहिजे, अनंताचं जीवन मला भेटलं पाहिजे, हा विश्वास तुम्हाला मार्केटमध्ये किंवा कुठंच भेटत नाही. हा फेसबुकवर भेटत नाही, हा व्हॉट्सॲपवर भेटत नाही. हा फक्त ख्रिस्त तुम्हाला देतो. कधी देतो? जेव्हा त्याच्या वचनावरून जेव्हा तुम्ही ऐकता, आणि जेव्हा देवाचे वचन तुम्ही ऐकता, देव तुमच्या संग बोलतो, कारण तुम्ही ऐकत आहात आणि तुमच्यामध्ये तो विश्वास जनरेट होतो. का? कारण तो तुम्ही नाही केला, हा देव तुम्हाला, कारण तुम्ही ऐकत आहात म्हणून तुम्हाला देतो. म्हणून जो व्यक्ती देवाचे वचन कधीच ऐकत नाही, त्याच्यापाशी कधीच हा जो विश्वास, जो लज्जित करणार नाही, कधीच नसतो. त्याचा विश्वास कसा असतो? हो, मला आठवते की देवाने मला मरणातून वाचवलं, मला आठवते की देवाने आशीर्वादित केलं, मला आठवते की देवाने मला बरं केलं. त्याचा हा जो विश्वास आहे, पण तो देवाचे वचन ऐकल्यामुळे नाही. कारण हा जो बायबलचा विश्वास आहे, तो फक्त आणि फक्त बायबलचे वचन, देवाचे वचन. कारण जेव्हा तुम्ही ऐकता, देव काय करतो? तुमच्या संग बोलतो. तुमच्या संग जेव्हा बोलतो, तुमच्या कानावर देवाचे वचन पडतात, तुम्ही ऐकण्यासाठी रेडी होता. म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे की चर्चमध्ये जेव्हा असता, देवाचे वचन ऐकणे. कारण एक लक्षात ठेवा, जर तुम्ही ऐकत ना, देव तुमच्या संग बोलत नाही. हे काही खूप म्हणजे कठीण गोष्ट झाली का? हो की नाही? जसं आपल्या घरातला एखादा पोरगा असतो, एखादा असतो, आपण काय म्हणतो? मी बोलत नाही त्याच्या संग. कोण? काय झालं? ऐकतच नाही तो. समजलं? तसेच जेव्हा तुम्ही ऐकत ना, देव तुमच्या संग बोलत नाही. तुम्ही जेव्हा ऐकत ना, देव तुमच्या संग बोलत नाही. तो विश्वास जो तुम्हाला पूर्णत्वास नेल, तो तुमच्यामध्ये कधीच येत नाही. समजलं किती महत्त्वाचं आहे? म्हणून जोपर्यंत तुम्ही देवाचे वचन ऐकत ना, देवाचे वचन जेव्हा तुमच्या कानावर पडतात आणि जेव्हा तुम्ही सत्याने त्या गोष्टीला स्वीकारता आणि देवाचे वचन तुम्हाला समजतं आणि तुम्ही प्रत्येक वचनासाठी हो, हां, हे ठीक आहे, हे मला पटतं, हे मला समजतं. काय होऊन आलं? देव तुमच्या संग बोलून आला त्याच्या वचनामुळे. आणि काय होऊन आलं? तुमच्या विश्वासात वाढ होऊन आली. समजले? तुमच्या विश्वासात वाढ होऊन आली. कारण देव तो विश्वास तुमच्या हृदयात काय करून आला? निर्माण करून आला. म्हणून हा विश्वास तुम्ही स्वतःहून जनरेट किंवा निर्माण करू शकत ना. पण देवाचे वचन जेव्हा तुम्ही ऐकता आणि देवाचे वचन तुमच्या संग बोलतं, तुमचे कान देवाच्या वचनाकडे असतात की हो, मला ऐकायचं आहे. तुम्ही देवाच्या वचनासोबत बंडखोरी करत ना, मग देव तुमच्या संग बोलतो आणि तुम्हाला तो विश्वास देतो. वचन ऐकल्याने विश्वास होतो आणि देव काय करतो? तुम्हाला सहाय्य पुरवतो. शेवटची गोष्ट आपण जे बघणार आहोत, जे सगळ्यात महत्त्वाची, एक लक्षात ठेवा, देवाने आपला एकुलता एक पुत्र दिला. इफिसकरास पत्र 2:8 जेव्हा आपल्याला सांगतं की कारण देवाच्या कृपेने विश्वासाद्वारे तुम्हास शिक्षेपासून वाचवले आहे आणि ते आमच्याकडून झाले नाही, तर देवाचे दान आहे. पुन्हा एकदम आपण पहिल्याच गोष्टीवर आलो. काय सांगितलं मी तुम्हाला? का देव काय करत आहे? तुम्हाला हात देत आहे. देव आणि कसा हात देत आहे? तुम्ही म्हणाल की मला तर हात दिसत नाही. ऑफकोर्स दिसत आहे. तुम्ही दर रविवारी देवाचे वचन ऐकता, दर वेळेस देवाचे वचन तुम्हाला सांगितल्या जाते. त्याच्यामुळे काय? देवाच्या कृपेचा हात तुम्हाला दिसत आहे. विश्वास कशाने येतो? देवाचे वचन ऐकल्याने. जर तुम्ही ऐकत असाल तर तुम्हाला काय दिसत आहे? देवाचा हात तुमच्याकडे, का हे घे, स्वीकार मला.
आता तुम्हाला मी काय सांगितलं, देवाने आपला हात पुढे तुमच्या समोर पसारला आहे, या गोष्टीसाठी का तुम्ही त्याला स्वीकारा. आता गरज आहे हा हात जो आहे तुमचा, जो आहे विश्वासाचा, की त्याला तुम्ही देणे का हो मी स्वीकारतो, मी काय करतो मी घेतो. म्हणजे तुम्ही काय करता, हे जे डील आहे ते कंप्लीट करता. देवाने तुम्हाला हात दिला, तुम्ही आपला हात, कारण तुमच्यापाशी दोन ऑप्शन आहे. पहिलं ऑप्शन काय, का माझा हात मी खिशातच ठेवतो. कारण जेव्हा तुम्ही खिशात ठेवता काय होतं, देव तुमच्या संग बोलत नाही. देव याच्यासाठी बोलत नाही का तुमच्या संग, का तो तुमच्यावर प्रेम करत नाही, नाही, यासाठी का तुम्ही ऐकत ना. पण जेव्हा तुम्ही ऐकता, देवाचा हात तुमच्या समोर पसरलेला आहे आणि आपण म्हणतो की हो देवा मी विश्वास ठेवते, आणि तुम्ही काय करता, त्यांचा जो कृपेचा हात आहे तुमच्या विश्वासाच्या हाताने त्याला पकडता आणि तो विश्वास तुमच्यात निर्माण होतो, जो तुम्हाला अनंताचं जीवन देतो. जर असं झालं नाही तर काय होऊन जातो, तुम्ही लज्जित होऊन जाल. जसा त्या ट्रेनविषयी मनुष्य सॉरी करत गेला, त्याला तरी चान्स भेटला का दुसरी ट्रेन पकडू. पण इथून जेव्हा तुम्ही गेल्यावर जे लज्जित होऊन जाल तर कधीच परत येऊन ते बदलता येणार नाही. म्हणून विश्वास पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाचा आहे. दुसरी गोष्ट ते येशू ख्रिस्तावर असणं आवश्यक आहे. तिसरी गोष्ट येशू ख्रिस्ताच्या वचनावर होणं आवश्यक आहे. चौथी गोष्ट जेव्हा तुम्ही त्याचे वचन ऐकता, तो काय करतो, बरं तू ऐकत आहे, तो तुमच्यामध्ये तो विश्वास निर्माण करतो. आणि वचन काय बघितलं, नेतृत्वास म्हणजे काय, सुरुवात. फक्त तुम्ही ऐकता म्हणून देव तुमच्या काय करतो, तुमच्या कानात तुमच्या हृदयासंग बोलतो. आणि जेव्हा तू म्हणता की हो देवा मी विश्वास ठेवते, त्याच्या हाताला तुम्ही पकडता. त्याचा कृपेचा हात आहे, तुमचा विश्वासाचा हात आहे. तुम्ही त्याला पकडता, म्हणता येशू मला वाचव, मी विश्वास ठेवते मी पापी आहे, मी विश्वास ठेवते ख्रिस्ता तू माझा आत्मा वाचवू शकतो, मी विश्वास ठेवतो की देवाचे वचन हे तू माझ्यासाठी दिले आहे, मी विश्वास ठेवतो की देवाने आपला एकुलता एक पुत्र माझ्या पापासाठी दिला, यासाठी का जो कोणी त्यावर काय ठेवतो, विश्वास ठेवतो, त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावे. तुमचा हात कुठं आहे, तुमचा हात खिशात आहे का, तुम्ही ऐकलं नाही म्हणून, की देव वचनाद्वारे तुमच्या संग बोलतो. कारण जर तुम्ही ऐकत आहे तरच देव बोलतो, आणि जर देव तुमच्या संग बोलला असेल, तुम्हाला तो खिशातला हात टाकून हो मला पाहिजे, तेव्हाच ती गोष्ट पूर्णवात होते. नेतृत्वातीच त्यानं आणली, कारण तो तुम्हाला कृपेचा हात देत आहे. पूर्णत्वासी तो आणतो, कारण जसा तुम्ही हात त्याला देता तो पकडतो, म्हणून तुम्ही आता तुला कधी सोडणार नाही, तू माझा मुलगा झाला. विश्वासाशिवाय तारण नाही, विश्वासाशिवाय अनंताचं जीवन नाही, विश्वासाशिवाय पापाची क्षमा नाही. नीतिमान फक्त विश्वासाने जगतो. म्हणून तुम्हाला सांगितलं की जेव्हा देवाचे वचन तुम्ही ऐकता, कारण ऐकल्याशिवाय देव तुमच्यावर कार्य करू शकत नाही, आणि जेव्हा तुम्ही ते स्वीकारता, देव काय करतो, तुमचा आत्मा वाचवतो. आपले डोळे बंद करू, आपल्या मानाखाली घालू. जसं मी तुम्हाला सांगितलं की विश्वासाशिवाय तुम्ही कुठलीच गोष्ट करू शकत नाही. म्हणून तुम्हाला मी कितीकही साक्ष सांगितली, कितीकही देवाने घडवलेले आजच्या काळातले तुम्हाला गोष्टी सांगितल्या, त्या सगळ्या व्यर्थ आहे जर तुम्ही ख्रिस्तावरचा विश्वास, त्याच्या वचनावरचा विश्वास ठेवणार नाही. पण जेव्हा तुम्ही देवाचे वचन ऐकता आणि त्याला काय देता, त्याला तुम्ही होकार देता की यस, हो मी त्याला हो म्हणतो, हो हा देवाचा शब्द हा सत्य आहे. आणि जसे तुम्ही जितके तुम्ही विश्वासात वाढता, कारण विश्वास हा कमी किंवा मोठं होणं हे आवश्यक नाही, तर योग्य जागी होणं आवश्यक आहे. पहिले तुम्ही चेक करा की तुमचा विश्वास कशावर आहे. आपला विश्वास घरील संपत्तीवर आहे, आपला विश्वास देवाच्या चमत्कारावर आहे, आपला विश्वास जो देवाने तुम्हाला दिलेल्या गोष्टीवर आहे, का आपला विश्वास देवाचे वचन जे तुम्हाला सांगतं. देवाचे वचन सांगतं की सर्वांनी पाप केले आणि देवाच्या गौरवाला उणे पडले, पापाची शिक्षा मरण आहे, पण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तारण हे काय आहे, देवाचं दान आहे. आणि देवाचा हा कृपेचा हात, कारण तारण कृपेद्वारे, विश्वासाद्वारे. तारण देवापासून आहे, कृपा देवाची आहे,
आणि जेव्हा विश्वासाने तुम्ही पकडता, येशू मला तू वाचव, मी विश्वास ठेवतोय मी पापी आहे, मी तुझ्या सगळ्या वचनावर हो म्हणते, मी तुला स्वीकारते, माझा विश्वास मी आज तुझ्यावर टाकते. आजपर्यंत माझा विश्वास माझ्यावर, जगी गोष्टीवर, माझ्या कार्यावर, माझ्या सगळ्या गोष्टीवर होता, पण हा विश्वास मी कधीच तुझ्यावर टाकला नाही. कारण जर तुमचा विश्वास ख्रिस्तावर नसेल, देवाच्या पुत्रावर नसेल, तर पहिली गोष्ट तुम्ही त्याला काय ठरवलं? लबाड. दुसरी गोष्ट तुम्ही लज्जित होऊन जा. देवाचं वचन सांगतं की जेव्हा तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा, गरज आहे फक्त पहिल्यांदा तुम्ही जेव्हा तो हात घेता आणि त्याला पकडता की हो येशू मी तुझ्यावर विश्वास ठेवते, मला तू वाचव, ज्या समयी तुम्ही पहिली स्टेप घेता, फरक पडत नाही तुमचा विश्वास लहान आहे का मोठा आहे. तो मनुष्य काय म्हणाला? मी विश्वास ठेवतो पण माझ्या अविश्वासात मदत कर. देव तुम्हाला साह्य ठेवते, तो तुम्हाला साह्य करेल, पण गरज आहे की तुम्ही विश्वास ठेवणे आणि देव तुम्हाला त्या गोष्टीत पूर्णत्वास नेईल. तो तुमच्या विश्वासात वाढ करेल. केव्हा? जेव्हा तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवा. हे देवाचं वचन तुमच्या संग बोललं असेल आणि तुमची इच्छा असेल की हो मला या गोष्टीची गरज आहे, मी आजपर्यंत पूर्णपणे कधीच ख्रिस्तावर विश्वास ठेवला नाही, माझ्यासाठी ख्रिस्त म्हणजे फक्त एक देव म्हणून आहे आणि मी कधीच त्याला माझा आत्मा वाचवण्यासाठी हाक मारली नाही. हाक का नाही मारली? याचं फक्त एकच कारण असते की माझा विश्वास नाही, माझा विश्वास नाही, माझा हात माझ्या खिशात आहे. पण जेव्हा तुम्ही पहिली स्टेप घेता, म्हणता येशू मला तू वाचव, मला तारण्याची गरज आहे, माझ्या पापाची क्षमा होण्याची गरज आहे, माझं जीवन बदलण्याची गरज आहे, मी विश्वास ठेवते तू देवाचा पुत्र आहे, मी विश्वास ठेवते की तू मला वाचवणारा आहे. कारण तुझे वचन सांगतं की मी खऱ्यांसाठी नव्हे तर जे पापी आहे त्यांना तारावयास आलो आहो आणि तो पापी मी आहे. हे जेव्हा वचन तुम्ही ऐकता आणि जेव्हा तुम्ही जर ऐकलं आणि त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता, तुम्ही ख्रिस्ताला हाक मारता, तुमचा तो हात घेतो आणि तुम्हाला तुमच्या विश्वासात वाढ करतो. तुम्हाला समजतं की तुम्ही वाचले, तुम्हाला समजतं की मी लज्जित झालो नाही तर त्याने मला वाचवलं. कधी? जेव्हा तुम्ही पहिली स्टेप घेता. जर हे वचन तुमच्यासाठी असेल आणि तुम्ही कधीच ही स्टेप घेतली नसेल तर देव तुम्हाला साह्य पुरेल. तुम्ही त्याला हात द्या आणि बघा की जीवनातली सगळ्यात मोठी डिसिजन तुम्ही घेतली. तुम्हाला कळेल जीवनातला सगळ्यात मोठा निर्णय मी घेतला की ख्रिस्ताला माझा आत्मा वाचवण्यासाठी त्याला हाक मारली. मी विश्वास ठेवले का हा एक मात्र देव आहे, देवाचा पुत्र आहे जो मला वाचवू शकतो. जेव्हा तुम्ही विश्वासाने हाक मारता, म्हणता येशू माझ्या हृदयात आहे, माझा आत्मा वाचव, मी तुला माझा देव, माझा तारणारा स्वीकारते. तुम्ही काय करता? आपला हात त्याच्या कृपेच्या हातात देता, कारण तारण कृपेने, विश्वासाद्वारे. हालेलुया. धन्यवाद मानतो येशू, गौरवितो, धन्यवाद देतो आजच्या संदेशासाठी, आजच्या वचनासाठी. प्रार्थना करतो परमेश्वरा, जेही प्रियजन इथे जुळले आहे त्या प्रत्येकाला आशीर्वादित कर. होय प्रभू, विश्वासाशिवाय कोणीही तुझ्याजवळ येऊ शकत नाही. विश्वासाशिवाय प्रभू कोणीही परमेश्वरा तुझ्यासोबत तुझ्याजवळचं तारण परमेश्वरा स्वीकारू शकत नाही. प्रार्थना करतो तुझे वचन ऐकल्याने जो विश्वास येतो, आज त्यांनी परमेश्वरा तुझे वचन ऐकले आणि इथे असा कोणी असेल जो विश्वासात दुर्बल असेल, प्रभू त्याला साह्य कर, त्याला तू प्रभू मदत कर. ओय प्रभू, त्याचे डोळे तू उघड, त्याची आत्मिक स्थिती त्याला दाखव की परमेश्वरा त्याला कळावं की देवासमोर मी पापी आहे आणि मला ख्रिस्ताची गरज आहे. तुझे वचन सांगतं की जोही हाक मारेल तो वाचवला जाईल. होय प्रभू, त्यांच्या विश्वासात तू वाढ कर की कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये. धन्यवाद मानतो आजच्या संदेशासाठी, आजच्या वचनासाठी. इथे जुळलेल्या प्रत्येकाला तुझ्या हाती सोपवितो, गौरवितो, धन्यवाद देतो. आमच्यासोबत तू या प्रभू संदेशात तू होता, मग पाप्याला साह्य केलं. इथे जुळलेल्या प्रत्येकाच्या जीवनात तुझं कार्य तू होऊ दे, का त्याने आपला विश्वास योग्य जागी, जो कधीच लज्जित करणार नाही, त्या जागी टाकावा. धन्यवाद मानतो येशू, जे महान तारण तुझ्यापासून आहे. धन्यवाद मानतो ज्या दिवशी प्रभू माझा हात परमेश्वरा तुझ्या कृपेच्या हाताला मी दिलं, त्या दिवसापासून आजपर्यंत मी कधीच लज्जित झालो नाही. कधीच एक क्षणही मला असं वाटलं नाही की मी हे काय केलं.
तू माझा आत्मा वाचवलास, अनंताचं जीवन दिलं. प्रार्थना करतो इथे जुळलेल्या प्रत्येकाच्या जीवनात जे सगळ्यात मोठं या जगातला चमत्कार, सगळ्यात मोठं मिरॅकल जे सॅल्वेशनचं आहे ते होऊ दे. धन्यवाद मानतो प्रभू. आणि ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड. सगळ्यांना आपण उठून उभे राहू.